जय श्री जय श्री कृष्ण. कृष्ण. मी अबोली. मी आनंद. ॲक्च्युली आमचा फर्स्ट कोर्स आहे. मेनली माझ्या मोठ्या भावाने हा केलेला आणि त्यांनी आवर्जून मला अटेंड करायला सांगितलं आणि त्याचा आग्रह मला इथे पूर्ण झालेला दिसतोय. ॲक्च्युली या वर्कशॉपमध्ये सर्वात इम्पॉर्टंट ही गोष्ट मी शिकलो की कशा प्रकारे भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार हे ह्युमन सायकोलॉजीला लिंक्ड आहे आणि उगाच काहीतरी धर्मांध गोष्ट नाही आहे. प्रॉपरली ह्युमन सायकोलॉजीला लिंक्ड आहे, जी की 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये एवढं शिकलो की 9 दिवस करावा असा रोजचा व्यायाम, रोजचा स्वभाव कसा जनरेट करावा हे आपण या दिवसामध्ये शिकलो आणि कोणीच सोडू नये असा हा अनुभव आहे, असा मला तरी वाटतं. मी ॲक्च्युली सरांची ऑनलाईन पण स्टुडंट आहे. सरांचा जो ऑनलाईन कोर्स आहे तो मी 4th मंथमध्ये जॉईन केला होता आणि मी डॉक्टरांना नेहमी विचारायचे माझ्या व्हिजिटमध्ये की मला मुवमेंट कधी जाणवेल. तर सर जे नेहमी लेक्चर्स द्यायचे आम्हाला, जे त्यांचे वीकली एक लाईव्ह झूम सेशन होतं, त्याच्यामध्ये ते आम्हाला दरवेळी सांगायचे की तुम्ही जे तुम्हाला वाटतं, जे तुम्ही तुमच्या बाळामध्ये म्हणजे एक्सपिरियन्स करायला पाहिजे, तर ते तुम्ही जसं विचार करणार तसं ते तुमच्या बाळामध्ये येणार. सो मी म्हणजे जेव्हापासून कोर्स जॉईन केला तेव्हापासून मोमेंट वगैरे ऑब्झर्व करायला लागली आणि माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये ऑलमोस्ट 7th मंथमध्ये तुम्ही मोमेंट म्हणजे ऑब्झर्व करता. पण माझं तो 5th मंथ जेव्हा स्टार्ट झाला त्याच्याही आधीपासून मला मोमेंट जाणवायला लागली आणि कारण हे सगळं म्हणजे सरांनी आम्हाला दर वीकमध्ये मोटिवेशन द्यायचे आणि जे एक स्पिरिच्युअल टच होता प्रेग्नन्सीला तो खूप बेनिफिशियल राहिला माझ्यासाठी. आणि मी सगळ्यांना हे सजेस्ट करेल की जो 2 दिवसांचा एक्सपिरियन्स आपण म्हणजे पूर्ण प्रेग्नन्सीला डिफाईन नाही करू शकत, पण तुम्ही इथे येऊन जर हा अनुभव घेतला तर तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक प्रेग्नन्सी म्हणजे एकच प्रेग्नन्सी नाही, तुम्ही नेहमी प्रेग्नन्सीचा चान्स घेऊन असा अनुभव फील कराल आणि तुम्ही जगाला अशी संतती द्याल जी पूर्ण विश्वासाठी चांगलं कार्य करेल. आणखी एक गोष्ट, ॲक्च्युली यूट्यूबवरती आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन भेटणार पण त्याचं एक्झिक्युशन नाही भेटणार. डू अटेंड दिस कोर्स, जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते पण ते एक्झिक्यूट कशी करायची ती कळेल.